नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोड इंटरेस्टिंग होणार आहे बरं का प्रेक्षकांनो. तर इथे अद्वैत कलाला विचारतोय, मला सांग खरंच आपण इथे राहणार आहोत का? तर कला म्हणते की हो, मी तर इथे राहणार आहे असं इथे ती सांगते. आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो, अगं पण कला म्हणते की आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये, आपल्याला पोहोचायचं आहे ना दिवेआगरला. तर तो म्हणतो की तुला राहायचं आहे तर राहा, मी काही ते राहणार नाही. तर इकडे कला म्हणते त्याला की प्रेम, आपुलकी, माया, ममता या शब्दांशी तुझा काडी मात्र संबंध नसल्यासारखाच वागतोस. कसं संसार करणार आहे मी तुझ्या बरोबर देव जाणे. कधी कधी वाटतं ना नैनाताई सुटली असं एकदम ती बोलते. आणि मग अद्वैत तिथे हर्ट होतो आणि बाहेरून उभा राहतो बरं का. आणि त्याला वाईट वाटतं असं एकदम बोलल्यानंतर. त्यामुळे कलाला पण ते जाणवतं की आपण बोलायच्या उघात काहीतरी खूपच जास्त इथे बडबडून गेलोय. त्यामुळे ती सुद्धा इथे त्याच्या पाठीपाठी येते आणि म्हणते की माझा बोलायचा तसा उद्देश नव्हता. चांदेकर खरंच मला तुला दुखवायचं नव्हतं. अरे हे बघ, मला माहिती होतं तू पहिल्यांदा प्रेमात पडला होतास आणि तिनं नाकारलं, पण आय एम सॉरी. हे बघ, खरंच माझा तुझा म्हणजे असं दुखवायचा हेतू नव्हता. प्लीज तू चिडू नकोस. मी काय केलं म्हणजे तुला बरं वाटेल मला सांग ना, मी उठाबशा काढू? सॉरी असं म्हणते आणि मी उठाबशाच काढते असं म्हणून ती ते उठाबशा काढायला लागते बरं का. एक पहिली काढते, दुसरी काढते. तो तिच्याकडे नुसतं एका नजरेनं बघतोय बरं का, पण तिला थांबवू शकत नाहीये तो, कारण त्याला राग आलेला असतो आणि ती उठाबशा काढता काढता पडणार. तेवढ्यात नाही ते तो तिला असं धरतो. तर गावकरी जे काही आहेत ते इकडे चर्चा करत असतात, यांचा संसार नीट चाललाय बरं का, म्हणजे मजा चालली यांच्या संसारामध्ये, संसार सुरळीत चालू आहे यांचा, असं इथे दोघं जण इथे म्हणजे गावकरी जे काही आहेत ते बोलतायत इथे बरं का. कलाला अद्वैतने ते धरलेलं आहे, पडणार असतात ते वाचवलेलं आहे आणि दोघं एकमेकांच्या नजरेत तिथे 2 मिनिटं हरवलेत. बघूया पुढे काय होणार आहे प्रेक्षकांनो. तर संसारांचा चांगलाच सुरू दिसता असं म्हटलेलं आहे. ते गावकरी ना बघतात ती दोघं जण जाताना आणि मग इथे आतमध्ये जातात. दोघं एकमेकांना सॉरी म्हणतात. बरं सॉरी, मी विसरून गेलो होतो, तुझ्या पायाला लागलंय ते. तर कला म्हणते चूक माझी आहे, माझं चुकलं, मी तुला असं बोलायला नको होतं, खरंच मनापासून सॉरी असं इथे ते म्हणते. आणि तो ठीक आहे असं म्हणतो आणि दोघं जण इथे आतमध्ये खोलीमध्ये निघून जातात. कला सुद्धा असं बोलायला नको होतं म्हणून ती पण अशी हिरमुसली झाली आहे. पण इंटरेस्टिंग आहे, पुढे काय होणार आहे बघत राहूया. पोलीस येऊन पण गेलेले आहेत आणि काय पोलीस घरी जाऊन सांगतायत ते पण आपल्याला बघणं मजेशीर ठरणार आहे, कारण त्याच्यानंतर पुढं बरंच काय काय गोंधळ होतोय. तर इथे कोल्हापूरचा प्रसंग दाखवलाय घरातला आणि इथे आता सगळेच रोहिणी आणि वगैरे इथं सगळेच असे टेन्शनमध्ये बसलेले आहेत. रोहिणी, सरोज सगळे असे, रोहिणी टेन्शनमध्ये नाही ॲक्च्युली, पण सरोज टेन्शनमध्ये आहे, संगीता टेन्शनमध्ये आहेत, रजनी टेन्शनमध्ये आहेत. आणि सगळ्यांचं सारखं लक्ष दाराकडे आहे. तर रजनी सांगतायत संगीताना, काळजी करू नका, सगळं ठीक होणार आहे. पोलीस येऊन गेलेत ना, त्यांना सापडेल काहीतरी, ते शोधायला गेलेत, तुम्ही काळजी करू नका असं इथे ती सांगते. वहिनी तोपर्यंत प्लीज जर आपण सगळ्यांनीच शांत राहूया का हो, असं सगळ्यांना ती रजनी समजावत असते, धीर देत असते सगळ्यांना. आता पोलीस आलेत म्हटल्यावर रोहिणी तिकडे बघतीये. बघूया रोहिणीच्या मनात काय काय अजून आनंदाच्या उकळ्या फुटतात, नेमकं कसं काय काय होणार आहे ते. तर पोलीस येताना ना 2 बॅगा घेऊन आलेत, ज्या अद्वैत आणि कलाची बॅग आहे ती, तर ते घेऊन आले. तर आबा म्हणतात इन्स्पेक्टर साहेब तुम्ही, तर त्या अशा बॅगा आणून इथे अशा घरामध्ये असं आणून ठेवतात. मग ते सांगतात पोलीस की आम्हाला अद्वैत सरांची गाडी ना ठोकलेल्या अवस्थेत तिथे सापडली आणि आता सगळे काय म्हणून सगळ्यांना परत इथे धक्का बसलाय. आणि खरंच खूप अवघड होतं ना, कारण जे ॲक्सिडेंट झालाय, ठोकलेल्या अवस्थेत गाडी सापडली असं कळल्यानंतर. मग तोपर्यंत रोहिणी म्हणते मी सगळं जसं ठरवलं होतं तसंच होतंय, तिला अगदी माझ्या मनातलं होतंय असं तिला इथे चाललंय, या बॅग त्यांच्याच आहेत का कन्फर्म करा असं इथे पोलीस सांगतात. आणि मग त्याच्यानंतर कलाची आई ती बॅग तपासायला येते. तर खरंच त्या बॅगा कलाची आणि अद्वैतची आहेत, कारण साड्या वगैरे ते काढून बघते. तर हो, ती बॅग कलाची आणि अद्वैतची असते. आणि तेवढ्यात पोलीस ते कानातलं काढून देतात, हे कानातलं सुद्धा तुमचंच आहे का बघा वगैरे. तर आता ते कानातलं बघितल्यानंतर इकडे संगीता म्हणजेच कलाची आई पूर्ण इथे हादरले. आबाजी अहो, हे कानातलं माझ्या कलाचंच आहे असं म्हणून इथे रडायला लागते आबा म्हणजे कलाची आई. आणि सगळेच आता टेन्शनमध्ये आलेत. आणि मग इकडे त्या एकदम रडत रडतच खाली बसतात. काजल त्यांना सावरायला जाते आणि मग म्हणजे माझा अद्वैत आणि कला असं म्हणून इथे आबा पण इथे खाली बसतात. ती म्हणजे दोघं जण इथे दोन्ही दिशेला इकडे अशा धक्का बसलाय त्यांना, दोघं पण टेन्शनमध्ये आहेत.
सरोज इथे पोलिसांच्या जवळ येते आणि विचारते, इन्स्पेक्टर साहेब नेमकं काय झालंय, ती दोघं जण कुठे आहेत, दोघं जण ती असं तिथे विचारते. तर आता रोहिणीच्या मनामध्ये कसं चाललंय बघा. मग त्याच्यानंतर इथे सरोज म्हणतात, अद्वैतचं काय झालंय जे काही ते सांगा. मग पोलीस म्हणतात, जे आहे ते एवढंच, मी अजून काही सांगू शकत नाही, आम्ही बाकीचा शोध करतो, बाकीचा जो काही आहे ते आम्ही तपास करून कळवतो. इन्स्पेक्टर चालला असं म्हणते. दोघं जण म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर निघून जातात. आणि मग त्याच्यानंतर आता परत इथे टेन्शन चाललंय, आई रडायला लागलेत. आणि मग काजल तिला सांभाळते. ती म्हणते की पोलीस शोधणार आहेत ना, तर काळजी करू नको. आणि मग त्याच्यानंतर सरोज वहिनी असं म्हणून इथे रजनी काहीतरी बोलायला जाते. आणि आबा, संगीता वहिनी, असं बघा ना की तुम्ही आता त्यांच्या वस्तू फक्त आपल्याला मिळाल्या आहेत, उरलेली म्हणजे ठोकलेली गाडी मिळाली आहे, त्यांना दोघांना काहीच झालेलं नाहीये, त्यांचा काहीच पत्ता नाहीये, तर तुम्ही प्लीज काही काळजी करू नका. म्हणजे असं चालू होतं. आणि तोपर्यंत काही बरं वाईट झालं असलं तर आई अंबाबाई माझ्या पोरांना सुखी ठेव, म्हणजे व्यवस्थित ठेव, असं इथे संगीता रडायला लागतात. बरं का, माझ्या कलाला काही बी झालं तर मी जितकी नाही राहायची असं म्हणून ते इथे रडायला चालू करतात. काजल म्हणते, आई तू काही काय बोलतेस. आणि मग सरोज ओरडते, आता तुम्ही गप्प बसाओ, काय गरज होती, तुमची नाटकं करायची काही गरज नाहीये, तिला काय गरज होती तिच्या बरोबर जायची, ती जेव्हा जेव्हा तिच्या बरोबर जाते ना तेव्हा तेव्हा त्याच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडतं, तो राहूच शकत नाही, कलाला त्याच्याबरोबर जायची काहीच गरज नव्हती असं म्हणून ते सरोज चिडले. आबा, हिला काय गरज होती तिच्याबरोबर जायची, मी काही चुकीचं बोलते का, तिच्यामुळे माझा मुलगा असं एकदम चालू करते. तर आबा थांबवतात. सरोज, हे बघ, आत्ता कुणावर आरोप करायची खरंच वेळ नाहीये. हे बघ, तू जशी अद्वैतची आई आहेस तशी त्या सुद्धा कलाच्या आई आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्या मुलीची काळजी वाटणं खरंच स्वाभाविक आहे. दोन्ही पोरं अडचणीत आहेत, आपण सगळ्यांनी धीर धरून देवी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केलं पाहिजे, डोकं टेकून राहिलं पाहिजे असं ते इथे म्हणतात. देवी आईच या सगळ्यातून काय तो मार्ग काढेल वगैरे असं ते म्हणतात. देवी आईच काय तो निर्णय घेईल काय बी सांगता येत नाही. आणि मग त्यांना असं एकदम की नाही ते त्रास व्हायला लागतो. आणि इकडे त्या कले म्हणून ते रडायला लागतात. तेवढ्यात सरोजचं लक्ष इथे आबांकडे जातं, त्यांना त्रास होतोय. मग तोपर्यंत पाणी दिलं जातं आबांना आणून. सगळे आबांना इथे आबा 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 ठीक आहे ना, तुम्ही पाणी घ्या असं म्हणून सगळे इथे आबांच्या जवळपास जातात, पाणी प्यायला लावतात, शांत होतात. आणि प्रेक्षकांनो, आता खरंच इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहे, कारण आता कला वहिनीचा फोन आला असे इथे सोहम सांगतोय. मग स्पीकरवर फोन टाक वगैरे असं चाललंय. आणि मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते, काय हे दोघं जिवंत आहेत. आणि आता बघूया पुढे कला आणि अद्वैत काय सांगणार ते. हॅलो कला वहिनी, तुम्ही कुठे आहेत, कसे आहेत, अद्वैत दादा कसा आहे, असं वगैरे प्रश्न चालू होतात. अद्वैत सांगतो, अरे मी सोहम अद्वैत बोलतोय, आम्ही सगळे ठीक आहोत, तिकडे काय सिच्युएशन आहे घरी. तर सो म्हणतो, इकडे सगळे आम्ही टेन्शनमध्ये आहोत, इकडे म्हणजे तुम्ही आहात कुठे, नेमकं काय झालंय, नेमकी कसं चाललंय, असं सगळं तो प्रश्न विचारतो. फोन स्पीकरवर टाकलाय त्यामुळे प्रत्येक जण इथे त्यांचा आवाज ऐकतोय. आणि इकडे आता त्याच्यानंतर अद्वैत सगळी जे काही घडलं ते सगळं इथे सगळं सांगतो. एनिवे आम्ही आता सेफ आहोत असं म्हणतो, आमची काळजी करू नको. मग तोपर्यंत अद्वैत, 1 मिनिट जरा, तुम्ही कुठे आहात आता, तुझं लाईव्ह लोकेशन टाक, सोहम तुला इथे गाडी घेऊन लगेच न्यायला येतोय असं इथे सरोज सांगते. आणि मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो, आई अगं ऐक, त्याची काही गरज नाहीये, आम्हाला या गावामध्ये थांबावं लागणार आहे, कारण त्या गावामध्ये एक उत्सव आहे आणि त्या लोकांनी मला खूप मदत केली आहे, त्यामुळे ते खूप आग्रह करतायत. मग तोपर्यंत इकडे सरोज म्हणतात, त्यांचा उत्सव आहे ना, त्यामुळे तुला थांबायची काय गरज आहे. आणि मग तोपर्यंत अद्वैत म्हणतो की खरेची पण खूप इच्छा आहे, त्यामुळे आम्ही थांबतोय. आणि मग त्याच्यानंतर इथे रोहिणी म्हणते, अरे काय चाललंय यांचं, हा खरे खूपच करायला लागला आता, खरेची इच्छा कधीपासून हा पूर्ण करायला लागला, बापरे, असं आता कला करायला लागलाय तो जास्ती, असं तिच्या मनात चाललंय. मग त्याच्यानंतर सरोज म्हणते, अद्वैत बरा आहे, हे बरंच झालं, पण या मुलीची इच्छा तो कधीपासून पूर्ण करायला लागला, आता त्यांच्यात अजून एक रात्र जवळीक येणार असं इथे ती विचार करते. नाही काहीही करून मी होऊच देणार नाही, आणि बास झालं आता, असं सगळं चाललंय. आणि तोपर्यंत अद्वैत सगळ्यांची इथे विचारपूस करतोय का, म्हणजे काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणून ते सरोज सांगते, काय असेल ते असेल, मला लाईव्ह लोकेशन टाक, तू कुठेच आहे मला कळलं पाहिजे. तर अद्वैत इथे तयार होतो लाईव्ह लोकेशन टाकायला. अद्वैत म्हणतो, आबा कसे आहेत, त्यांचा काही आवाज नाही आला मी फोन केल्यापासून, कुठे आहेत ते. मग तोपर्यंत आबा म्हणतात, मी बरं आहे, माझी काळजी करू नको, लवकर ये परत, आणि आमच्या सुनबाईची पण काळजी घे. आणि मग ते म्हणतो, ते मिसेस खरे कुठे आहेत सोहम, त्यांना पण सांग आम्ही बरे आहोत, त्यांनी पण म्हणजे खूप टेन्शन घेतलं असेल त्यांना पण सांगून ठेवा मी ठीक आहोत असं म्हणून. मग तोपर्यंत म्हणतात, जावई बापू मी बरी आहे, माझी काळजी करू नका, तुम्ही कसे सगळे आहेसा,
माझी कला कशी आहे, मला जरा बोलणं करून देता का तिच्याशी, असं म्हणून सांगतो. मग अद्वैत इथे कलाला हाक मारतो, कला खरे खरे आईचा फोन आहे इकडे, आणि तो हळू वगैरे सांगत असतो बरं का, पडशील परत, अगं थांब तू पडशील ना, हे सगळं बोलणं ना इकडे ऐकतायत बरं का बाकीचे सुद्धा, धडपडू नकोस थांब असं म्हणून ते सांगते. मग ते हॅलो दादा स्पीकरवर टाकू देत. मग हॅलो आई, कले कशी आहेस तू, बरी आहेस ना, मग किती काळजी टाकलंस तू आम्हाला. मग तो म्हणतो की ती म्हणते मी बरी आहे, काही काळजी करू नकोस, सॉरी ग आम्ही तुम्हाला काहीच कळवलं नाही. काय झालं ना, त्याचा चांदेकरचा फोनचा बंद झाला आणि माझाही फोन म्हणजे बॅटरी लो होती, त्यामुळे आम्ही काही कळवू शकलो नाही. बरं आई ऐक, आम्ही सगळे ठीक आहोत, आमची काळजी करू नकोस. आणि हे बघ, आज आम्ही इथे एका गावात थांबणार आहोत, इथे ना देवीचा उत्सव आहे आणि ते लोक खूप इथे आग्रह करतात, लोक खूप चांगले आहेत, त्यांनी आम्हाला खूप म्हणजे आग्रह केला, मदत करतात. तरी चांदेकर नको म्हणत होता, पण मीच हट्ट केला आणि मीच म्हटलं की थांबते, म्हणून मग तो पण इथे थांबायला आता तयार झालाय. आणि इथे ना आता पॉवरचा वगैरे म्हणजे बॅटरीचा प्रॉब्लेम आहे, लाईट कधी असेल कधी नसेल, त्यामुळे ना आपण जास्त बोलू शकत नाही. पण तुम्हाला काही वाटलं ना तर तुम्ही आम्हाला फोन करत राहा, आम्ही जमेल तसं फोन करतो, आम्ही इथनं निघालो की फोन करतो. मग काळजी घे ग दोघांनी, असं इथे रजनी मॅडम सांगतात. मग ती पण म्हणते की हो हो रजनी मॅडम आम्ही फोन ठेवतो असं म्हणतात. आणि मग आता इथे पोरं सुखरूप आहेत, तर आबा म्हणतात की गोराचा शिरा कर बाई अंबाबाईच्या समोर ठेव. आता अंबाबाईच्या कृपेनं सगळं ठीक झालंय, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. पण आता पोरं जेव्हा घरात येतील तर तेव्हा माझ्या जीवात जीव येईल असं ते म्हणतात. आणि मग सगळे आता इथं पांगलेले आहेत बरं का, गेलेले आहेत आपापल्या घरी, म्हणजे आपापल्या कामाला इथून निघून गेलेले आहेत. तर बॅगा त्या तशाच इथे पडलेल्या दिसत आहेत. काय होणार आहे पुढे बघूया, मजा मजा आहे. तर इथे आता गावकरी म्हणजे ते आलेले आहेत आणि त्यांनी ते नऊवारी साडी दिली आहे नेसायला, एकदम साजरीवाणी दिसत, आणि त्याला धोतर जोडी आणून दिली आहे. असं सगळं चालू आहे. ते दादानू हे धोतर जोडी आहे, तुम्ही हे धोतर जोडी आमच्या ह्यांनी खास काढून दिली असं ती सांग. धोतर अहो पण, मग तो म्हणतो की दादा तुमका धोतर नेसू घेता ना, तो म्हणतो नाही येत मला. मग तो म्हणतो थांबा काय काळजी करू नका, मी तुमका मदत करतो असं तो सांगत असतो. पण अद्वैत तिथे नको नको म्हणतो, पण दुसरा काही ऑप्शन नाही आहे का असं वगैरे. पण कला तेवढा त्याला ठोकरते आणि म्हणते नाही ठीक आहे चालेल मला असं म्हणते. आणि तोपर्यंत ती तिसरी जी आलेली से यो लेप ठेव तुझ्याजवळ, तुमच्या शहरी भागात सापडूचा नाही हा, आमचा कोकणी उपाय असा हा, तुझ्या पायाला लागले ना तुझ्या पायाक बरं वाटेल हा लेप लाव असं त्या इथे सांगतात. मग कला तो लेप घेते, त्याचा वास घेते आणि मग ठेवून घेते तो लेप. आणि आता म्हणते की चला नव्या नवरी नवं जोडपं जे काही आहेत ते आज रात्री तुम्ही थांबताय ते बरं झालं. मग अहो थांबतोय म्हणजे अहो थांबा हो असं ते सांगतं. आणि म्हणते आधीच आमच्या गावात इथे कोण येत नाही, एक दिवस थांबा हो, आजचा दिवस आमच्या गाववाल्यांसाठी खूप खास असता. आज नवीन जे आज गावच्या देवाचा आमच्या उत्सव आहे, सकाळी लवकर उठून पूजा करूची लागता, मग जेवण झालं की मग सगळ्यांना खेळ खेळूचा इथे लागता. आणि तुम्ही नवीन जोडपं आहात तर तुमका हा खेळ खेळूच लागतला असं ते इथे सांगतात बरं का. आणि त्या केल्याने ना प्रेम वाढतं असं इथे ते सांगितल्यानंतर कला नाही त्या अद्वैतच्या कानात इथे खुसूर करत्या. काय करते सांगा, बघितलंच ना चांदेकर, यांनाही कळलं न सांगता की तू माझा नवरा आहेस ते, असं ती एकदम खुसूर करून बोलते. मग तो म्हणतो आता नवरा बायको सुरू करू नकोस हा परत. मग म्हणते कसं आहे ना, माझ्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ना ते बघून कळतं ना तूच माझा घो आहेस ते, असं ती ते म्हणते. सांगायची गरज नाहीये असं अद्वैतला कला इथे म्हणते. आणि मग तुमची जोडी देवानच बोलवणे असं आमका वाटतला असं ते सांगतात बरं का. आमच्या देवाचा आशीर्वाद घेतला की तुमचा संसार तुमचं प्रेम कसं फुलल बघा असं इथे सांगतात बरं का ते. आणि मग देव अशी पक्की गाठ बांधून ठेवल ना की सुटणार नाही असं ते इथं बोलतात बरं का. आणि अद्वैत 2 मिनिटं बघत राहतो. आणि कला म्हणते देवाला म्हणते की आई अंबाबाई काय वाढून ठेवलंयस ग समोर असं ते म्हणते. आणि अद्वैत म्हणतो देवा वाचव मला, काय काय करावं लागणार आहे तूच जाणे, असं या दोघांच्या अशा संमिश्र भावना चालू आहेत बरं का मनामध्ये फिलिंग. तर आता इथे बघूया देवीचा उत्सव नेमका कसा चालू आहे आणि काय काय घडतंय ते. तर इथे देवीची छान अशी मूर्ती दाखवली आहे आणि इकडे खेळ चालू आहेत बरं का आधीपासून त्यांचे. आणि इकडे ही जी मुलगी दिसते ना
ती अद्वैतवर ना बहुतेक लाईन मारते बघा, कारण अद्वैत आल्यानंतर ना तिचं एकदम चेंजेस करते ती. तर कला आणि अद्वैत इथे छान असे नटून आलेत, नऊवारी साडी धोतर जोडी असं घालून आलेत. तर सगळे गावकरी त्यांच्याकडे बघतायत. सगळ्यांना बरं वाटतंय की ते असं धोतर म्हणजे त्यांनी दिलेला जो काही पोशाख आहे पेहराव करून आलेत, तो त्यांनी दिलेला त्यांनी छान असं नेसून वगैरे आले. ते बघून त्यांना इथे खूप छान वाटतंय. कला आणि अद्वैत पण एकमेकांकडे बघतायत, मग नमस्कार वगैरे करतात बाकीच्या सगळ्यांना. असं सगळं इथे चाललं. आणि तेवढ्यात ती मुलगी येते आणि मुद्दामून इथे अद्वैतला धडकच मारते ना. आणि अद्वैत सावकाश सावकाश असं त्या मुलीला इथे समजावून सांगतो बरं का, असं छान म्हणजे सावकाश जा असं वगैरे इथे सांगतो. तोपर्यंत ती एक बाई असते म्हणजे गावकरी असते, ती म्हणते अरे पाहुणे आले आहेत असं म्हणून सांगते. आणि मग सगळे गावकरी बाकीचे जे काही येते ते टाळ्या वाजवतात. कला आणि अद्वैत आलेत म्हणून सगळ्यांचा आनंद होतो, सगळे टाळ्या वाजवतात. कला अद्वैत दोघं जण येतात आणि मग त्याच्यानंतर इथे देवाला नमस्कार करतात. तुम्ही का थांबलात, चला सुरू करा असं ती बाकीच्यांना सांगते. म्हणजे ती दोघं जे खेळ खेळत असतात त्यांना सांगते बरं का. आणि यांचा खेळ काहीतरी इंटरेस्टिंगच आहेत. म्हणजे ती दोघं असा खेळ खेळतायत की आंब्याच्या झाडाच्या फांद्या दिल्यात त्यांच्या हातामध्ये, दोघं एकमेकांना इथे मारतायत बरं का. तर इथे अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर छान वाटतं. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतो हे काय आहे असं अद्वैत विचारतो. मग त्याच्यानंतर इथे ती सांगते की ही आमच्या गावची प्रथा आहे, म्हणजे एकमेकांसाठी बनलेली जोडी जी काही आहे ती आमच्या एकत्र गावातच राहतली असं तिथे सांगते. आपल्या खातीर या गावातच ती रवतली असं सांगतात ती. आणि मग ते बाकीचे खेळाचा आनंद घेत असतात आणि ते टाळ्या वाजवत असतात. मग आता अद्वैत दादा आणि कला वहिनी ही आमच्या या खेळात आपल्याबरोबर इथे भाग घेतली. तो म्हणतो काय. मग तोपर्यंत आजी म्हणते चला आता नवीन जोडपी खेळ खेळूक मोकळी. तर दादानू नुसते बघत का बसलात. मग ते म्हणतात अहो नाही असं म्हणतात. मग तोपर्यंत म्हणतात असं कसा दादानू, गावचा नियम असा तो सगळ्यांना सारखो असं म्हणतात. आणि आता या दोघांना इथे आतमध्ये बोलवलंय बरं का तिथे. मग ती पायाला लागलाय वगैरे कला सांगत असते, पण इथे कोणी ऐकून घेत नाही. मग त्या दोघांना बोलवलं जातं. कलाची पदराची गाठ आहे ती अद्वैतच्या इथे करंगळीला इथे बांधली जाते बरं का. अशी छान घट्ट गाठ बांधतात बरं का ती. आणि मग त्याच्यानंतर ना इथे सगळे बघत असतात त्या दोघांकडे. छान म्युझिक वगैरे वाजतंय. कला अद्वैत सुद्धा एकमेकांकडे असे बघतात आणि ती अशी बांधलेली गाठ अशी महालक्ष्मीच्या पुढ्यात अशी येते. तर शेवटी म्हणतात ना जोड्यावरती बनलेल्या असतात, त्याप्रमाणे चाललंय दोघांचं. तरी त्या अंबाबाईची समोर अशी ती उभी राहतात. मग त्यांच्या अंगावर असं पाणी वगैरे शिंपडलं जातं. आणि मग सुरुवाती एक नाव घेऊ खोया असं इथे सांगतात. मध्ये काय नावं कसली घ्यायची आता असं म्हणते. मग म्हणतात नाव म्हणजे उखाणार आहे असं इथे सांगते. आणि मग बायलीचं नाव घ्यायला कसली हो नाच दादानू, लगीन झाल्यावर दिस असो का रात्र, बायलीचं नाव इलच पाहिजे असं ती बाई सांगते बरं का. आणि मग बाकीच्या होय होय असं म्हणतात. आणि मग आता बघूया काय घेतोय, नावं काय काय घेत आहेत दोघं जण ती. आणि मग आता घेतो म्हणून सांगते. आणि मग कलाला सांगतो तू सुरू कर म्हणून बरं का. तोपर्यंत ती बाई म्हणते नाही दरवेळी लेडीज फर्स्ट किती आहे, पुरुषांकाही संधी मिळूच हवी काय ग असं ती ते विचारते. आणि मग बाकीचे हो हो असं म्हणतात. आणि मग आता पहिलं नाव घ्यायची जोडी पाळी आली इथे अद्वैतवर. अद्वैत पण जास्त हे करत नाही, ओके ओके घेतो असं म्हणतो. आणि तो काय नाव घेतोय बघूया बरं का. छान इंटरेस्टिंग असं नाव घेतो हा. तर कोकणची शहाळी छान रसरसीत गोड, कोकणची शहाळी छान रसरसीत गोड, खरे आता तरी बाई माझा पिच्छा सोड असं म्हणून तो सांगतो. म्हणजे नाव घेतो बाई तुझं, आता तरी पिच्छा सोड असं तो म्हणतो. मग अरे वा म्हणून ते सगळेजण कौतुक करतात. आणि आता कलाची पाळी आहे नाव घ्यायची. कलाला पण सगळे म्हणतात बाय आता तू घे. दादानू खरं तुमचा हा पिच्छा काय, तुमचा काही म्हणा हा पिच्छा काय सुटायचा कामा नाही, 7 जन्म सुद्धा तुमची गाठ ही काय सुटत नाही असं तो गावकरी एक तिथे सांगतात. आता कला काय उखाणा घेते बघूया. कलाला पण सगळे सांगतात घे आता उखाणा, पण ती पण म्हणते घेते ना थांबा घेणारच आहे मी असं म्हणणार आहे. आणि मग आता ती नाव घेते उखाणा घेते कला. तर कला म्हणते की लग्न झालंय आता सोडीन कसा पिच्छा, लग्न झालंय आता सोडीन कसा पिच्छा, चांदेकर एकदा बायको म्हण, चांदेकर एकदा बायको म्हण येईल मग संसाराची मज्जा असं ती येतं सांगते. आणि मग आता त्याच्यानंतर त्यांना असा खेळ खेळायला सांगतात बरं का. मग ते म्हणतात हे काय खेळ खेळायचा आहे नेमका. मग ती जे असं विचारल्यानंतर ते म्हणतात की ज्याची पानं गळून पडतील त्याचं प्रेम जास्त असं म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो की बरं ठीक आहे खेळतो. आणि मग चला सुरुवात करा. आणि तर आता नवरा बायको चालू करू नकोस असं इथे कलाला अद्वैत इथे म्हणतो. आणि जोरात की नाही सप्पकन इथे पांडी ओढतो बरं का. असं दोघांची इथे मजा चालू आहे. दोघं खरोखरचा राग काढल्यासारखं ना एकमेकांना इथे मारतायत बरं का.
मग आता हो असं म्हणते ती परत, तरी सुद्धा त्यांच्या दोघांची ते मजा चालू आहे. नाहीतर बघ असं म्हणून तो मारतो तिला जोरात आणि ती पण जोरात तिथे मारते. आणि हे काय चाललंय दोघांचं हे बाकीच्यांना कळत नाहीये. तू हळू मार, माझ्या पायाला लागलंय असं वगैरे चाललंय त्यांचं. आणि असं खेळता खेळताना दोघं पडतात एकमेकांच्या अंगावर. म्हणजे कला पडत असते तर अद्वैत तिथे तिला सावरतो. दोघं एकमेकांच्या नजरेत तिथं छान असे हरवून जातात बरं का. आणि त्यांना आजूबाजूच्या जगाचं भानच नाही आहे. दोघं एकमेकांच्या डोळ्यात मध्ये इथं हरवून जातात. कला अद्वैतकडे इथे असं बघते आणि गावकरी पण असे एकदम चाट झालेत बरं का. दोघं एकमेकांना खरोखर मारतायत ते बघून गावकरी चाटच झालेत. आता काय चाललंय दोघांचं काय कळत नाही, कारण जोरातच मारतायत दोघं एकमेकांना. पाय आता तुझा बरा झाला पाय असं वगैरे चालू आहे त्यांचं चेष्टा मस्करी करायचं. तो म्हणतो एका दिवसात तुमच्याकडे पाय बरा झाला काय नाही. उद्याच्या भागात प्रेक्षकांनो इथे खरंच मजा मजा येणार आहे. नेमकं काय काय घडणार आहे उद्याच्या भागात, जेणेकरून कलाचं जे काही मनातलं सत्य आहे ते इथे तिच्या ओठावर येणार आहे. आणि कला इथे म्हणते बाकीच्या 56 पोरींचा ना नगलाच्या बायकोसमोर करायचा नाही. नेमकं काय होणार जाणून घेऊया.